नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या पार्किन्सन पेशंटच्या पुनर्प्राप्तीला अडथळा आणतात. म्हणजे जर पाकिस्तानी रुग्ण पार्किन्सनचा रुग्ण असेल, तर त्याच्या मेंदूत समस्या आहे. न्यूरो म्हणजेच डोपामिन कमी प्रमाणात रिलीज होत आहे. डिप्रेशन येत आहे. तुमचं आणि तुमच्या मसल्सचं समन्वय कमी होत आहे. हातात ही समस्या येत आहे. ही गोष्ट आता जर तुम्ही या आजाराला समजून घेत असाल तर मी जे सांगणार आहे ते तुम्हाला खूप सहजपणे समजेल. ज्या चुका सर्वात सामान्यपणे पार्किन्सनमध्ये होतात त्या म्हणजे सर्वात आधी आहाराकडे लक्ष देणे. आता पाकिस्तान कोणाचीही वाट पाहत नाहीये असे दिसते. कदाचित काही पेशंट खूपच हेल्दी असू शकतात, काही पेशंट खूपच कमी वजनाचे असू शकतात. जो पेशंट हेल्दी असतात ना, ते जेव्हा पार्किन्सनमध्ये पुनर्प्राप्ती सुरू करतात तेव्हा एक चूक करतात, ते त्यांच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. खाण्यात कमीपणा असेल तर कदाचित ते टिंडा खात असतील पण जेवण पूर्णपणे खात नाही. ते दिवसातून एक वेळा जेवतात, 2 वेळा फळं खातात. अशा गोष्टी करून आपल्याला पाकिस्तानमध्ये कोणतीही सुधारणा दिसत नाही. जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा जेवण फक्त तुमच्या शरीरासाठी नसतं, जेवण तुमच्या मेंदूसाठीही असतं. त्याचे जेवणात विटामिन्स आहे, मिनरल्स आहे आणि कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन सुद्धा आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अन्न खूप घट्ट करता तेव्हा त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते. तर आपल्याला रुग्णामध्ये असे दिसते की बरे होण्याची प्रक्रिया खूप मंद असते. हे अजिबात खरे नाही. जे जितके पार्किन्सन पेशंट येतात त्यांना मी नेहमी सल्ला देतो की दिवसातून किमान 2 वेळा सूप घ्या. आता आपण सूपसाठी का बोलतो आणि इतर गोष्टींसाठी का नाही हे समजून घेणंही महत्वाचं आहे. जेव्हा आपण सूप घेत आहोत तेव्हा त्यात भाज्या घालतो, नॉनव्हेजही घालतो. जे नॉनव्हेज घेतात किंवा मशरूम घालतात, जेव्हा तुम्ही त्याला उकळता तेव्हा पाण्यात जितकी न्यूट्रिशन मूल्य येते, आता ते तुम्हाला पोट भरलेलं नसताना मिळतं. कारण त्यात फायबर खूप कमी असतं. त्यामुळे पोट भरलेलं नसताना तुम्हाला न्यूट्रिशन मूल्य मिळतं, ती ताकद मिळते. म्हणजे तुम्ही खाण्यासाठी भाकरी वेगळी घ्याल, खाण्यापासून मिळणारी ऊर्जा पोट भरका वेगळी घेतील. जो आपण एक्स्ट्रा सूप घेतला त्यातून जो दररोजचा अपटेक होतो, जो आपण दररोज घेतो विटॅमिन्स आणि मिनरल्सचा, तो जास्त होतो. आता जर तुमच्या शरीरात जास्त जीवनसत्वे असतील तर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची कमतरता होण्याची शक्यता कमी होते आणि आपण पाहतो की रुग्ण खूप लवकर बरा होतो. जर तो सूपचे सेवन औषधांसोबत करतो तर कारण आता जेवणावर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे जितकेही पार्किन्सन पेशंट आहेत ते खाणं कमी करणार नाही. दिवसातून 3 वेळा जेवण घेऊ आणि त्यासोबत सूपही घेऊ. कारण यामुळे आपल्या शरीराची गरज लवकर पूर्ण होते. आपली विश्रांतीची आवश्यकता लवकर पूर्ण होते आणि आपले शरीर अधिक सक्रिय होते आणि हेच आपल्याला हवं होतं. तुम्हाला जेवण त्यामुळे चांगलं ठेवायचं आहे, चांगलं नाही तर खूप चांगलं ठेवायचं आहे. पहिली गोष्ट. दुसरी सर्वात मोठी चूक जी पार्किन्सन पेशंट करू शकतो ती म्हणजे व्यायाम करणे. जर रुग्ण चालण्यास असमर्थ असेल तर त्याला संतुलन राखण्यात अडचण येते. ते म्हणतात, नाही नाही येऊन बसा, तुम्ही ठीक होणार. मग चालायला सुरुवात करायची आहे, मग व्यायाम करायचा आहे. जर हे असं चालू राहिलं तर आपण काय पाहतो की पार्किन्सन पेशंट दिवसेंदिवस आठवड्यांमध्ये अधिकच बिघडत जातो. तो कधीच ठीक होत नाही. हे त्यामागील कारण आहे. आपल्या मसल्स जितक्या जास्त वापरल्या जातात तितक्या त्या अधिक मजबूत होत जातात. तुम्ही जिममध्ये जाल, वेट उचलाल, व्यायाम कराल, मसल्स चांगल्या होतील, मजबूत होतील, ताकद येईल, चालण्याची क्षमता येईल. आता एक पार्किन्सन पेशंट जो जवळजवळ बेडरिडन आहे किंवा तो अगदीच हलत नाही, आम्ही म्हणतो तुम्ही आराम करा. तिथे काय होतं म्हणजे मसल्स कमी होत जातात. मेंदू सक्रिय झाला तरी स्नायूंमध्ये ताकद राहत नाही. मग रुग्ण कसा चालेल? म्हणून आपल्याला प्रत्येक पाकिस्तानी रुग्णाचा व्यायाम वाढवावा लागेल, जेणेकरून रुग्ण त्याचा व्यायाम वाढवेल. म्हणून आपण असे व्यायाम निवडले पाहिजेत जिथे रुग्ण सर्वात सुरक्षित असेल, पडण्याची शक्यता कमी असेल आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम असेल. आणि त्यातही विशेषतः शरीराच्या खालच्या भागात जास्त व्यायाम असावा. कारण संतुलनाचा प्रश्न आपल्याला पायांमधून आणि कंबरेतून येत आहे. त्यामुळे आपण त्याला मजबूत करायला हवं. कारण रुग्णासाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे पाठ हरली जाणे, मागे पडणे. कारण मागे पडल्यास
आपले हात उघडत नाहीत. हात पुढे उघडले तर थेट डोक्यावर पडतो आणि पेशंटचा मृत्यू होतो. त्याने आपल्याला खाली आणलं. व्यायाम अधिक करायचा आहे आणि सर्वात सोपी व्यायाम काय असू शकते? अशा पेशंटसाठी काही विचार करून सांगा. त्याला एक पार्किन्सन पेशंट जितकं शक्य असेल तितकं जास्त चालायला व तुम्ही बेकरच्या मदतीने चालावे, कोणाच्या तरी आधाराने चालावे, शक्य तितके चालावे. दिवसात बेडवर बसणं टाळा. तुम्ही खुर्चीत बसा, काउचवर बसा, खुर्चीत बसा. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जा, डायनिंग रूममध्ये जा, तिथे जेवण खा, परत्या. आणि दिवसात जितकं शक्य असेल तितकं घरात फिरण्याचा प्रयत्न करा. जितकं तुम्ही हे कराल तितकं तुमचे पाय हलतील. पायांची मसल्स हलवायला हवीत. जर स्नायू हालचाल करत असतील तर ते मऊ आणि मजबूत होत आहेत. कारण तुम्ही उभ्या स्थितीत असाल तर तुम्हाला संतुलनाचा व्यायाम होत आहे. तुमच्या पाठीच्या मसल्स मजबूत होत आहे. तुम्ही जसे जसे स्टॅमिना वाढवत जाल, मसल्समध्ये ताकद आणत जाल, तसतसे आम्ही तुमच्या व्यायामाला अपग्रेड करू शकतो. पण जर पेशंट ठरवला की मी बरा होण्यासाठी व्यायाम करणार नाही, तर कोणताही डॉक्टर त्याला मदत करू शकत नाही. हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि ज्या सर्वाधिक पेशंट्स चुकतात पार्किन्सनच्या पुनर्प्राप्ती दरम्यान. आता तिसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर जातो जो पार्किन्सन पेशंटने लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे स्वतःला एकटेपणात ठेवू नये. बऱ्याचदा असे घडते की जेव्हा एखाद्याला पार्किन्सन होतो तेव्हा नैराश्य देखील येते. वेळ नसतो पण नैराश्य येते. आता जेव्हा कोणी नैराश्याने ग्रस्त असते तेव्हा त्याला एकटे राहायला आवडते, गझल ऐकायला आवडते, लोकांशी बोलायला आवडत नाही, संवाद साधत नाही. म्हणून तुम्हाला सर्वात आधी बदल करावा लागेल तो म्हणजे तुम्हाला लोकांना भेटावे लागेल, त्यांच्यासोबत बसावे लागेल, त्यांच्याशी बोलावे लागेल आणि तुमच्याशी जुळणाऱ्या लोकांसोबत काम करावे लागेल. कारण आपण लोक म्हणून सर्वांशी असे बोलू शकत नाही. एक बिझनेसमॅनला जर तुम्ही दुसऱ्या बिझनेसमॅनसोबत बसवलात तर तो खूप खुश होतो का? कारण त्याच्यासाठी शिकणे चालू आहे. तो दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवसायाला समजून घेऊ शकतो. एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकासोबत बसलेला पाहणे दोन तो खूप आनंदी होतो. कारण असे की आपल्याला कळते की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या कारकिर्दीत काय साध्य केले आहे आणि काय केले नाही. त्याचप्रमाणे जेव्हा एक लष्करी प्रश्नकर्ता दुसऱ्या लष्करी प्रश्नकर्त्यासोबत बसतो तेव्हा त्यांच्याकडे अनेक कथा असतात ज्या ते एकमेकांशी शेअर करतात. सांगायचं म्हणजे तुम्हाला समान विचारधारेच्या लोकांबरोबर बसल्याने तुमची पुनर्प्राप्ती जलद होते. कारण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तींसोबत असता तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामिन रिलीज होतं. त्यानंतर जेव्हा ते जातात त्यानंतर तुम्ही या घटनेला आठवता तेव्हा तुम्हाला पुन्हा आनंद मिळतो. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कंपनीत बदल करावा लागेल, घरातून थोडं बाहेर पडावं लागेल, लोकांशी भेटावं लागेल. जितके तुम्ही भेटाल तितकं चांगलं राहील. एक आणखी गोष्टीबद्दल चर्चा करायची आहे. यामुळे तुम्ही चौथा मुद्दा घेऊ शकता. ते म्हणजे अनेक वेळा आपण पाकिस्तान पेशंटमध्ये सिटी 70ला करत असतो. त्यांचे कुटुंबीय अशा किट वापरून त्यांच्या रुग्णांवर, त्यांच्या वडिलांवर किंवा आईवर उपचार करत आहेत. जेव्हा आपण आपल्या पेशंटला असेच मुलासारखे ट्रीट करायला लागतो तेव्हा तिथे अडचण येऊ लागते का? कारण ते कुटुंबाचे प्रमुख असतात. अनेक वेळा कुटुंबाचे प्रमुख म्हणजे काय? त्यांच्या आयुष्यात पूर्ण वेळा अधिकार असतो. बेटा तुम्हाला हे करायचं आहे, बेटा तुम्हाला हे शिकायचं आहे, बेटा तुम्हाला हे करायचं आहे. जेव्हा त्यांची ती अधिकृतता जाते, पापा हे करा, पापा ते करा, पापा व्यायाम करा, पापा मी हे करा. चुकलेली गोष्ट आहे का? कारण त्यांच्या अधिकाराची स्थिती आजपर्यंत तुम्हाला कमांड देण्याची आहे. ते कमांड देत आहेत पण ते ऐकत नाही, अगदीच नाही ऐकणार. आपण काय करायचं आहे? त्यांना योग्य पद्धतीने हाताळणं आवश्यक आहे. जसं पापा मी व्यायाम करण्यासाठी जात आहे, चला. मम्मा तुम्ही माझ्यासोबत थोडं भाज्या तोडायला मदत कराल का? भाज्या कापायला मदत कराल का? जेव्हा आपण त्यांच्या समोर काहीतरी विनंती करतो तेव्हा ती विनंती असते, कमांड नाही. आणि त्या क्रियेत स्वतःला सामील करून घेतल्यास ते नकार देत नाहीत. जर तुम्हाला त्यांना सांगायचं असेल की पापा तुम्ही वॉक करण्यासाठी जा, तर तुम्ही असं म्हणू शकता, पापा तुम्ही वॉक कराल का? पापा तुम्ही माझ्यासोबत वॉक करण्यास येणार का? ही भाषा आणि शब्दांचा खेळ आहे.
यामध्ये असं होतं की समोरचा तुम्हाला नकार देत नाही, मना करत नाही, मी नाही करणार असं काहीही म्हणत नाही. तूही इथून का निघून जातोस? कारण तुम्ही विनंती केली होती. विनंती होती आणि सोबत म्हटलं की मी तुम्हाला कंपनी देत आहे. तर काय होईल? रिवॉर्डही आलं. ठीक आहे, माझं बाळ माझं. चालेल, मी त्याला हे सर्व सांगू शकतो. माझं मन उघडू शकतो. खूप सारी गोष्टी असतात. मग काय होतं की त्यांना ती गोष्ट आवडायला लागते. आज तू का आलास नाही? तर तो का नाही आलास? हे आपल्याला साध्य करायचं आहे की ते आपल्या सोबत त्या क्रियेत सहभागी व्हावे. त्यांना आपल्याला साथ द्यावी लागेल आणि तुम्ही जे काही आहात ते विनंती म्हणून असायला हवं. पापा, हे करायचं आहे असं नाही, असं नाही. तुम्ही काही गोष्टी समजले असाल ज्या सामान्य चुका पेशंटचे घरचे किंवा पेशंट स्वतः करतात. या चुका तुम्ही अजिबात करू नका. तुमच्या खाण्यावर लक्ष द्या, तुमच्या व्यायामावर लक्ष द्या आणि तुमच्या हाताळणीवर लक्ष द्या. पेशंटची जी हाताळणी आहे, त्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे की पेशंटचा जो मानसिकता आहे, त्याला लक्षात घेऊन गोष्टी समोर ठेवाव्या. मी आशा करतो की तरी काही शंका राहिल्या असतील, काहीही विचारायचं असेल तर तुम्ही येऊन भेटू शकता आणि याच्यासोबत या व्हिडिओला समाप्त करतो. आगामी व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.